अरे वा, रांगोळी चालली वाटतं. अहो रांगोळी काढली तर खरी, पण मला रंगच सापडले नाही तो. मला रंग आणून द्याल का? कसं सापडणार? तुम्ही या घरात नवीन नाही का? सुनील आहे तर नादच नाही, 0 मिनिटात आणतो. हा. कुठला आणायचं? जांभळा. आत्ता ठीक आहे, जांभळा रंग. बरा हिरवा. निसर्गाचा रंग. लगेच. थकलात का तुम्ही? नाही वा, सुनील कधी थकत नाही. मग ऐका ना, ते रांगोळीवरती चकमक टाकतात ना, ती आणून द्याल का? हो. कशी काढली आहे रांगोळी? वा, लय लय मस्त. तुमच्यामुळे माझी रांगोळी काढून झाली. माझ्यामुळं? मी काय केले? तुम्हीच तर काढली मालकीनबाई रांगोळी. मालकीनबाई? अहो मला मालकीनबाई म्हणू नका सुनील दादा. मग काय म्हणायचं? कृष्णा. नाही नाही, तुम्ही मला एवढं लाडांनी सुनील दादा म्हणताय, मग मी पण तुम्हाला वहिनी म्हणणार. कृष्णा वहिनी. वहिनी वाटतं का ना ऐकायला भारी? सुनील आहे तर नादच नाही. काय झालं? काय नाही, काय नाही, काय चालू तुमचं. थांबा सुनील दादा, मी वहिनी आहे ना तुमची, मग माझ्याशी खोटं बोलू नका. काय झालं सांगा बरं मला. वहिनी काल उपाशी होतो ना, त्याच्यामुळे पोटात खड्डा पडलाय. जेवलं नाहीत? अहो मग अगोदर नाही का सांगायचं? माझ्यामुळे किती बरं त्रास झाला तुम्हाला. आता इथंच थांबा, मी आले. वहिनी हे घ्या, नाश्ता करा. एवढा नाश्ता? सुनील दादा, तुम्ही रात्री बी काही खाल्लं नाही, आणि आज दिवाळी आहे म्हणल्यावर तुम्हाला सारखं बाहेर जाऊन काम करावं लागल. तेवढा पटदिशी नाश्ता करून घ्या. हा, चला सुनील राव, तुटून पडा. कृष्णे, ए कृष्णे. काय झालं भुय्याजी? अगं तुला मी घरभर शोधते आणि तू इथे आहेस होय ग? हे बघ, मला सांग, मी कशी दिसती? मस्त, एकदम मस्त, झकास. मीना कुमारी की मधुबाला? भुय्याजी, तुम्ही त्या दोघींपेक्षा बी लई भारी दिसता बघा. काय भारी रांगोळी काढलीस ग तू. मला वाटलं फक्त तू अभ्यासातच हुशार आहे. सगळं तुला जमत, सगळ्यात तू पटायतेस. माझा राया भाग्यवान आहे, तुझ्यासारखी त्याला बायको मिळाली. अरे बर का फुई, लक्ष्मीच्या पावलाने आली पोरगी घरात. भुय्याजी, चला आपण दिवाळीची तयारी सुरू करूयात. हा सुनील, तू पहिल्या आंघोळीची तयारी कर बघू. होय होय, पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या सगळ्या आंघोळीची तयारी करतो, पण मला कोणी आंघोळ घालायची नाही बरं का. मला लय गुदगुल्या होत्या त्या. गार पाणी होतं का? गार पाणी नको बाबा, मी जातो. सदा, अहो तसंच काय येत आहे, ती बारडी बी घेऊन या. जाऊ. काय करताय ही? गप, एकदम गप बसायचं. तुला मी खायला घालत्या, त्याच्यामुळं खाल्ल्या मिठाला जागायचं.
परत जर त्या कृष्णीच्या माग पुढे केल्याला दिसलाच का नाही तर ह्या रांगोळीची जशी अवस्था केली आहे ना तशी तुझी अवस्था करील. आणि हा, ही समज मी केलंय ही जर कुणाला कळलं तर कायमचं बंगल्यात येणं जाणं बंद करीन. चल निघित ना. बरं. राया, राया, ए राया. आईंनाच सांगते. राया, तू तुला खाली बोलवलंय. एवढे लवकर काय काम आहे? दिवाळीची पहिली आंघोळ आहे ना. मी करतो नंतर, तुझा. अरे पण बायकोनी पहिली आंघोळ घालायची असती. मी काय तुला बायको मानत नाही? तुझ्या हातनं मी ना आंघोळ करणार. जा तू. राया, काय हसतस का? हे राया, कृष्णा, हाय. अगं आवरलं का? माझ्या नासून पहाटे उठून रांगोळी काढलीये. तू इतक्या वर्षात कधी काढली नाहीस ना, ती न सांगता काढलीये बघ. अहो कुठे आहे रांगोळी? काय बया, मला तर वाटलं दिवाळी सण आहे म्हणल्यावर घरच्या सुनानं पाटाचं उठून पाणी बिनी सडा मारून रांगोळी काढली असेल. इथं तर काहीच दिसेना. असं कसं दिसना? कोणीतरी जळक्या मनाच्या माणसानं धुवून काढली आहे. तुला दिसत नाही होय ग? ये इकडे ये रे. हे काय केलंस? तुला सांगितलं होतं झाडून घे म्हणून, रांगोळी धुवायला सांगितली नव्हती. अहो मी काय केलं नाही. कशी वाटते रांगोळी? हवे पाणी कोणी मारलं रांगोळीवर? कुणाला तर रांगोळीच काढता आली नसेल. घरातल्यांनी नावं ठेवू नये म्हणून आपलं काढणाऱ्यानेच धुवून काढले असेल. माझ्या ध्यानात आलंय कोणी ओतलं असेल पाणी ते. होई आजी, दिवाळी दिवशी उगाच नका तुम्ही कुणाच्या बी नादी लागू. मी परत काढीन की रांगोळी. हा चला आपण पहिल्या आंघोळीची तयारी करूयात. चला.
अरे वा, आई सुंदर झाली की तयारी. हे समजा तुझ्या सुनेने केलंय. आमची सुनबाई घरात आली आणि घराला शोभाच आली बघा. हा आई बसू. हा. किसने जा की पुढं. राया कृष्णा, तुमची पहिली दिवाळी सण आहे. साजरा करण्यात अजिबात कसली कसर सोडू नका. राया, अरे शर्ट काढ. अरे बायकोच आहे तुझी ती, लाजतोच कशाला? काढ बरं शर्ट. नाही नको. अरे शर्ट नाही काढलास तर कृष्णा उठणं कसं लावेल? नकाला उठणं. असं कसं नका लावू? दिवाळी आहे, शर्ट काढा आणि उठणं लावून घ्या. मम्मी, माझ्या पाठीमाग हा काय गोळ करून ठेवलाय की तू? वाईस थांब जरा. हे समदा घोळ निस्तारणार आहे मी. होय का? जा तिथे जाऊन बस जा. कृष्ण लाव उठणं. ही बघ असं लावायचं. चांगलं रगडून तेल उठणं लाव रायाला. अगं हा दिवस वर्षातून एकदाच येतो. किती केस वाढवलेत, एवढे तर पोरींचे बी केस नसतात. ह्यातच सगळं तेल संपतंय वाटतं. काय लाजती या? हिला मराठीत सांगितलेलं कळत नाही वाटतं. स्वतःला खरंच घरची सून समजायला लागली. चल लवकर. टावेल कशा पाय गुंडाळून बसलायचा हा? आणि हे काय अजून कापड काढली नाही तुम्ही? अहो आवरा की पटदिशी, मला लई उशीर होतोय. काढा बरं कापड. माझी हिंमत व्हाय नाही कसलीच. अगं गार किती लागते बघते का? एक काम कर, कपड्यावरूनच उठणं लाव. कपड्या कोणी उठून आलो होतो तुमच्या? हे बघा मला उशीर होतोय आणि समजा फराळाचं बनवायचंय, कृष्णीला घरी बोलवायचं आहे. तुम्ही आवरा पटदिशी. हे मी तुला पाहिजे तेवढी कामात मदत करतो, मग कपडे काढायला नको. लेगार लागतंय. बरं ठीक आहे, नाही लावत कापड काढा. हात वर करा.
अयो अयो काय करते अयो, अयो तुम्ही पण ना लहान पोरावानीच करताय. लाव, 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 लाव. ठीक आहे. हात पुढं करा. अगो अगं उठणं तरी गरम करून आणायचं ना ती. अगं उठणं आहे ती भांडी घासायचं का ते खसा खसा घासती पण प्रेमाने घास की. हे असंच प्रेम करता येते मला. बरं आंघोळीला पाणी काढलंय, आंघोळ करून घ्या. नाही नाही आता उठणं तो लावले आंघोळ पण तूच घाल. काय करायचंय माणसाला, अक्षी बारक्या पोरांनी करायला लागलाय तुम्ही. आता आपल्या पोरीचं लगीन झालंय, जावई आलंय, हे विसरू नका. अगं काय तुला रोज घाल म्हणतोय तवा दिवाळीचा सण आहे घाल की आंघोळ. बरं ठीक आहे, पण पटदिशी आवरा, मला लई कामं पडले ती. बाजार भरायचा आहे, समजा दिवाळीचं फराळाचं बनवायचं आहे, कृष्णीच्या आवडीचं समजा करणार आहे मी. चला आवरा पटदिशी. रंजना जरा बाहेर येता का? सुनील, ए सुनील, गाडी काढ पटकन. हा रंजना. आले आले, बोला की. दुपारच्या जेवणाची तयारी पटापट करा. गुलीला मदतीला घ्या, पाहुण्यांना बोलवायचं. हो कृष्णी बी आहेच की, सगळं काम एकटीच करल. नाही तिला नको, तिला आराम करू द्या. लवकर बरी झाली की तिला अभ्यासाला सुरुवात करता येईल. हा पाहुणे म्हणजे कोण मोठे साहेब येणार आहेत का? नाही हो, आपल्या गायांना जेवायला बोलवायचंय दिवाळीचं. म्हणजे आशा आणि सोपानला? हो. भाऊ तुम्हाला कुठं सोडायचं आहे का? मी बाहेरच निघालो होतो. नाही नाही, तुम्ही कुठं नका जाऊ, कृष्णाजवळ थांबा. आम्ही तुमच्या सासू सासऱ्यांना दिवाळीचं आमंत्रण देऊन आलो. अहो भाऊसाहेब, मग त्याच्यासाठी त्यांच्या घरला कशाला जायला पाहिजे? फोन केला तर येतील की. असं कसं? आमचे व्याई आहेत ते, त्यांचा मान राखायला नको? एक तर लग्न अशा पद्धतीने झालं की त्यांचा मानपान करायची संधीच आम्हाला मिळाली नाही, आणि आता मिळालीये तर हात आखडता कशाला घ्यायचा? त्यांचा मानपान त्यांना मिळालंच पाहिजे. बघा खरंय भाऊ तुझं. ज्याला त्याला ज्याचा त्याचा मान कसा द्यावा हे तुझ्याकडनं शिकावं. जा जाऊन ये. हो चल. आली मी, मानपाण्याचं घेऊन आले. भुयजी, माझ्या मामाला आणि मामीला या घरात इतका मान मिळेल मला कधीच वाटलं नव्हतं. मला त्यांना असंच कायम आनंदात बघायचंय. तुझ्या आनंदातच त्यांचा आनंद आहे पोरी. तिने पैशासाठी लगीन केलंय, स्वार्थासाठी केलंय. तिला असं वाटलं आपण जर रायाशी लगीन केलं तर तो काय शिकलेला आहे बी तवा. आपल्या हुशारीने ही समजा आपल्या ताब्यात घेता येईल. ह्याच्यासाठीच तर लग्न केलंस माझ्याशी. हेच पाहिजे होतं ना तुला, मान सन्मान पैसा. आणि भाऊसाहेबांना वाटतं तू त्यांचा मान राखण्यासाठी लग्न केलेस. पण एक दिवस तुझा खरा चेहरा मीच घरच्यांसमोर आणणार आहे.